1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे महाराष्ट्रातील प्रत्येक महार बंधू जमा होत असतो त्याची क्रुशियल अशी हिस्ट्री सेलिब्रेट करायला. पण काय आहे ही हिस्ट्री आणि काय हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा होत असतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये जावं लागणार आहे. तब्बल 200 वर्ष मागं. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा, कारण की या इतिहासाची माहिती सगळ्यांना झालीच पाहिजे. तर गोष्ट आहे 1818ची. ब्रिटिश जे आहेत ते भारतामध्ये त्यांची सत्ता स्थापित करत होते. लॉर्ड बॅटल ऑफ पानिपत आणि अँग्लो मराठा वॉर्स नंतरून मराठा साम्राज्य जे हे पूर्णपणे वीक झालेलं होतं. 2017 मध्ये तिसरा अँग्लो मराठा वॉर चालू होऊन गेला. हा वॉर चालू झाला होता पेशव्यांमध्ये आणि मराठांमध्ये. मराठांची त्यावेळेची सत्ता गायकवाडांकडे होती आणि पेशव्यांना गायकवाडांच्या सत्तेमध्ये हिस्सेदारी हवी होती. आणि या सगळ्या भानगडीमध्ये ब्रिटिश लोक घुसले, ते पण गायकवाडांच्या बाजूनं, आणि क्लेम केलं पेशव्यांना की तुम्ही गायकवाडांच्या हिस्सेदारीतला बाहेर निघा. हा वॉर चालू असताना त्यांना खूप सारा मराठा साम्राज्य जो आहे हा ब्रिटिश अंडरमध्ये येऊन गेलेला होता. त्यामुळे पेशव्यांना पुणे सोडून सातारा शिफ्ट व्हावं लागलं. 2017 मध्ये पेशवा परत आले पुण्यामध्ये ब्रिटिशांकडनं त्यांची सत्ता घेण्यासाठी. पण तुम्ही सगळे म्हणाल की याचं भीमा कोरेगाव आणि महार बंधूंशी काय कनेक्शन आहे? 200 वर्षपूर्वीचा भारत हा जातीवाद मध्ये वाटला गेलेला होता. ब्राह्मण हे खालच्या जातीतील लोकांना खूप जास्त तुच्छ लेखत होते. जसं की महार, मांग, चांबार, तेली, सोटी, गोटी, कितीतरी अशा जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या सगळ्या जातींवरती जे ब्राह्मण समाज होता हा खूप जास्त छळ करत होता. त्यांचे पाऊल जमिनीवरती उमटायला नाही पाहिजे म्हणून त्यांच्या पाठीमागं झाडू लावलं गेलेलं होता. त्यांची थुंकी जमिनीवरती पडली नाही पाहिजे म्हणून गळ्यामध्ये मडकं अडकवलेलं होतं. त्यांना पाणी पण असं वरून टाकलं जात होतं, तेव्हा ते खालून पाणी पित होते. गावातल्या विहिरींवरती त्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. मोकळपणे फिरण्याचा पण त्यांना अधिकार नव्हता. कोणाच्या अंगावरती सावली पडली तरी त्यांना तुच्छ मानलं जात होतं. स्त्रियांना तर कपडे घालण्यावरती सुद्धा टॅक्स द्यावा लागत होता त्यावेळेसला पेशव्यांना. त्यांना राहायला घर सुद्धा आहे ना गावापासून बाहेर दिलं जात होतं. म्हणून आज पण तुम्ही बघत असाल की महार, मांग, चांबार यांच्या ज्या वस्त्या आहेत या गावाच्या बाहेर आहेत. पण त्यावेळेस ना पेशव्यांची हालत ना खूप जास्त खराब होती. ब्रिटिशांनी त्यांना चारी बाजूने पूर्णपणे घेरून ठेवलेलं होतं. आणि अशा वेळेमध्ये महार बंधू जे आहेत ते पेशव्यांकडे गेलेले होते की त्यांना सांगायला की आम्ही तुमच्या बाजूने लढू, आम्हाला अधिकार द्या, आम्हाला समानतेचा अधिकार द्या. त्यावेळेस पेशवा बोलले होते की आम्ही ते नाही देऊ शकत, तुम्ही आमच्या बाजूने लढा, पण आम्ही तुम्हाला तो अधिकार नाही देऊ शकत, तो आमच्या धर्मात नाही. आता ही गोष्ट जे हे ब्रिटिशांना कळली, त्यावेळेस ब्रिटिश गेले महार बंधूंकडे, त्यांना बोलले की तुम्ही आमच्याकडनं लढा, आम्ही तुम्हाला समाजामध्ये एक समानतेचा दर्जा देऊ, समानतेचा अधिकार देऊ, राहायला घर देऊ, खायला जेवण देऊ आणि आमच्या सैन्यामध्ये तुम्हाला काम देखील देऊ. आणि त्याच वेळी पेशव्यांचे 28,000 सैन्य हे भीमा नदीकाठी जमा झाले युद्ध करण्यासाठी. ब्रिटिशांकडनं पण महार रेजिमेंटची स्थापना केली गेलेली होती. त्याच्यातील 800 महारची तुकडी ही युद्ध करण्यासाठी पाठवली गेलेली होती. पण त्यामधील फक्त पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 500 महाराची तुकडीच युद्ध करण्यासाठी पुढे गेली. महार रेजिमेंटमध्ये फक्त महार नव्हते, काही सांबार बंधू पण होते, काही मुस्लिम बंधू पण होते. 1 जानेवारी 1818 मध्ये दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, पेशवाज आणि ब्रिटिश मध्ये. आणि हे युद्ध खूप इतकं भयंकर होतं, पण दोघांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा वेगळा होता. एकाला सत्ता पाहिजे होती तर एकाला समानता पाहिजे होती. पण या लढाईमध्ये पेशव्यांना माघार घ्यावी लागली. महार बंधू जे ना ते एवढे तीव्र पद्धतीने लढले की पेशव्यांना त्यांच्या पुढे तलवारी टाकावा लागली. भीमा कोरेगावच्या युद्धानंतरून 33 वर्षानंतरून ब्रिटिशांनी 1991 मध्ये एका स्तंभाची उभारणा केली, या महान संग्रामची यशोगाथा म्हणून. आणि याला त्यावेळेस महत्व आलं ज्यावेळेस स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते. या शौर्य स्तंभावरती त्या 22 महार सैनिकांचं नाव होतं ज्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी, समानतेसाठी एक आपली प्राणाची आहुती दिली होती. या महान यशोगाथाबद्दल तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करून घ्या. युट्यूब वरती जर तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.